नागपुराला डेंग्यू आणि चिकनगुनियाचा आता विळखा बसलाय। नागपुरात डेंग्यू चिकनगुनियाचा धोका वाढलाय। यामध्ये जवळपास 86 रुग्णांची नोंद झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूर ग्रामीणमध्ये यावर्षी 127 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे। नागपुरात आता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। नागपूर ग्रामीणमध्ये 25 दिवसात 72 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली। नागपूर शहरात 25 दिवसात 56 चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। लक्षणं दिसताच वेळीच उपचार घेण्याचं आता आरोग्य तज्ज्ञांनी आवाहन सुद्धा केलंय आणि या संदर्भात वैद्यकीय अधीक्षकांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे, आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे। डेंग्यू चिकनगुनिया सोबतच व्हायरलही मोठ्या प्रमाणात पसरतोय। यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शासकीय मेडिकल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे। सर, काय सांगाल, सध्याचे पावसाळ्याचे दिवस सुरू असताना रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे, एकूण काय स्थिती आहे? सध्या तसं दरवर्षी पावसाच्या काळात पावसाचे रिलेटेड आजार होतात आणि यावर्षी थोडं सगळीकडे कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे हे आजार जास्त बळावलेले आहे। पावसाळ्यात दोन प्रकारचे आजार जास्त होतात। एक म्हणजे पावसाळा स्वतः पावसामुळे जे दूषित अन्न किंवा दूषित पाणी आपण म्हणजे पेशंटला किंवा लहान मुलाला दिले जाते त्यामुळे आजार होतात, जसे की डायरिया, अतिसार, उलट्या, टायफॉइड, जॉन्डिस आणि फूड पॉयझनिंग हे सगळे आजार याच्यामुळे होतात। आणि दुसरे इनडायरेक्ट म्हणजे पाणी साचणं। पाणी साचल्यामुळे दोन प्रकारचे मच्छर होतात, एक तर अशुद्ध पाणी साचल्यामुळे किंवा गढूळ पाणी असल्यामुळे किंवा मग स्वच्छ पाणी, जसं टायरचे तुटलेले टायर आहे किंवा रिकामे भांडे आहे त्याच्यात पाणी जमा झाल्यामुळे एक डास मच्छर होतात। मॉस्किटोचं उत्पत्ती कमी करून हे आजार आमच्या कॅम्पसमध्ये वाढणार नाही याचे प्रयत्न करतो। सर, धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।